तुम्ही मला सांगताय की प्रेमाचा सुविचार लिहायचा नाही आणि तुम्ही एवढ्या मोठ्या आवाजात सांगताय ते पण फळ्यावर लिहायला लावताय. तुम्ही तर डायरेक्ट जोडेच जुळवताय की. याला काय अर्थ आहे? आणि याच्यात तर काही विचार सुद्धा नाहीये. काय तर म्हणे एक विद्या आहे आणि ती फक्त विनयला शोभते. मग तुमचं हे जे एक्स्ट्रा ऑर्डिनरी नॉलेज आहे ना ते तुमच्याकडेच ठेवा जपून. ते असं विद्या आणि विनयवर उधळू नका. आता मी जे सांगते ते गपचूप जाऊन फळ्यावर लिहा. जा. सावी मॅडम आणि ते विद्या लिहितो. देवा, काय झालं? काय आता अजिबात असं सांगू नका की तुम्हाला दिय काढता येत नाही. उठ्या भाषेत काढायला सांगत. परमेश्वरा, चला. फिरतीचा नाद खुळा, हिनकीचा जाळ खुळा, गप्प कर कर तो या गुलाबी होवार खुळा. दुरावते आस पुन्हा, पुकार दे साथ पुन्हा, वनवा हो रात लावतो या याड पुन्हा. जीव फिरून फिरून इथंच येतो या, दुरून ह्यो झुरून एकच होतो या. जीव फिरून फिरून इथंच येतो या, दुरून ह्यो झुरून एकच होतो या. नशिबाच्या हाती हात ग, जुळली या गाठ ग. अजून एकदा. जुळली या गाठ ग, जुळली या गाठ ग. कळलं ना? मग ले आता. अरे असं का गाडी का थांबवलंय? सरप्राईज. सरप्राईज देणं गरजेचं आहे काय भाऊ सावीला? आता काय विचारायलायस? ते पेट्रोल संपलं ना गाडीतलं अचानक. हा, काय पेट्रोल गाडीतलं पेट्रोल संपलं अचानक. बरा ठीक आहेस ना तू? ठीक कुठली तर वाईट झाले मागे ते. हवा गाडीची हवा, पेट्रोल पण संपलं अचानक. ये पेट्रोल असं अचानक मध्येच कसं संपलं म्हणायचं? आठवलं म्हणायचं होतं मला. ते मी गाडीत पेट्रोल टाकायचं विसरलो ना काल. काय भाऊ तुम्ही जा परत माग.
काय ऊन पण जास्त आहे ना आणि त्रास होतो तुम्हाला उन्हाचा. तुम्ही जावा घरी रिक्षान. ते ठीक आहे रे, पण असं मधनच परत कसं जायचं घराकडे? काय भाऊ, तुम्ही आता घरला गेल्यावर तुम्हाला कोण घरात घेणार नाही तुम्ही. रिक्षा रिक्षा पण आली. तवा तवा थांबा थांबा. या. बसा. अरे बसा 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 बसा. सरप्राईज वर सरप्राईज. हा बसा बसा. हो त्याला घरला सोडा. अय, तू पण चल की रे. आता मी घरला येऊन काय करू? घरला नाही, मग स्टुडिओला चाललोय मी. स्टुडिओला कशाला? भाऊ चल म्हणतोय ना व. चल म्हणताय. गाडी साईडला लावू. लाव. हा. मी यायलाच पाहिजे का? लाव म्हणतो ना. येतोय ना वा. बस चल रे, आता सांग कुठं जायचं त्याला. ती घ्या सरळ. आता तुम्हाला थोडे पोहे वाढू. धैर्य कुठे गो? ते सकाळीच गेले. कामाला जातो एवढंच म्हणाले. त्यांच्या नवीन साईटवरच गेले असतील ते. विलास, धैर्य कुठे गेला काही माहितीये? आणि त्याची ती नवीन साईट कुठे चालू आहे? आधी मला घरी बसवा, मग बाहेरच्या गोष्टी विचारून माझी चेष्टा करा. चांगलंय. आई, मला एक गोष्ट सांग. मी जर बाहेर पडलो असतो तर बाहेरची इन्फॉर्मेशन तुला दिली नसती होय? पण तुझा त्या धैर्यासारखा माझ्यावर विश्वास कुठे आहे? तुझ्यासाठी धैर्य म्हणजे बस. उत्तर माहित नसेल तर गप्प बसा. जास्त बोलायची गरज नाही. आणि मला बरं वाटावं म्हणून मी तुला घरात बसवत नाहीये. बाहेर जाऊन तू जे काही उद्योग करतोस ना त्यासाठी बसवलंय. धैर्य आपला लहान भाऊ आहे. कधी घरी आला तर जरा बोलावं, दोन शब्द त्याच्याशी विचारपूस करावी. काही माहितीये? नाहीच. तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाही म्हणा. आत्या आत्या खाऊन तरी घ्या. आत्या